विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे टाइम टेबल तुम्ही बघितले असतील, कोणीतरी तुम्हाला सुचवलं असेल. लक्षात घ्या, अशा प्रकारचे टाइम टेबल मी बऱ्याच ठिकाणी बघितले की सकाळी 8 ते 10 तुम्ही जीके वाचा, मग 10 ते 11 मराठी वाचा, 12 ते 3 पुन्हा गणित बुद्धिमत्ता घ्या, मग पुन्हा जीके वाचा, मग चालू घडामोडी वाचा, मग नोट्स बघत बसा. मित्रांनो, असं टाइम टेबल नसते. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी असते, प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रत्येकाचा विषय वेगवेगळा असतो. एखाद्याचा मराठीला आधीच आउट ऑफ मार्क पडते, कशाला 2 तास दररोज मराठी वाचताय, कंटाळा येतो, नको नको होतं. त्यापेक्षा जो तुमचा अवघड विषय आहे त्या अवघड विषयाकडे लक्ष द्या. एका दिवसात एवढे विषय वाचू नका. तुमचा मेंदू आहे, मेंदूची कॅपॅसिटी आहे आणि प्रत्येक विषयाचे प्रत्येक उपघटक एकमेकांना जोडलेले आहेत. समजा तुम्ही इतिहास वाचायला गेले तर गांधी युग, नेहरू युग, जे काही कुठल्याही चळवळी असतील ते एकमेकांशी जोडलेले असतात, त्यांचे संबंध असतात. मराठी असेल तरी व्याकरणाचे, नामाशी, सर्वनामाचे, विशेषणाशी एकमेकांशी संबंध असतात. त्यामुळे कोणताही एक विषय किंवा जास्तीत जास्त 2 विषय एका वेळी घेत जा. जर तुमचा एकदा सिलेबस वाचून झालाय, तुमचा कोणताही क्लास नाही किंवा तुम्ही क्लास जो लावलाय तो तेवढा सिरियसली करत नाहीत, एका वेळी तुम्ही एकच विषय घ्या किंवा जास्तीत जास्त 2 विषय घ्या, जेणेकरून त्या विषयाची लिंक तुम्हाला लागून जाईल आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. सोबत तुम्ही क्वेश्चन पेपर सोडू शकता, रिव्हिजन करू शकता, परंतु 1 किंवा 2 विषय सलग वाचले तर त्यांची लिंक लागते. एका दिवसात 5-5 विषय अजिबात वाचू नका, कशाचीही कशाला लिंक लागणार नाही. आणि 1 तास फक्त एकाच विषयाला दिला तर नेमका तुम्ही टॉपिक वाचलाय कोणता, दुसऱ्या दिवशी ठेवलाय कोणता, हे काहीही कळत नाही. आणि ज्या लिंक असतात त्या लिंक लागल्या तरच आपल्या डोक्याला सुद्धा लिंक लागतात आणि आपले क्वेश्चन येतात, आपला अभ्यास व्यवस्थित होतो. त्यामुळं असं काहीतरी फालतूचं टाइम टेबल बनवू नका. जो तुमचा अवघड विषय आहे त्याला जास्त वेळ द्या. परीक्षेला अजून वेळ आहे तर जास्तीत जास्त अभ्यास करणं, कव्हर करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमचा स्वतःचा टाइम टेबल बनवा. एका दिवसात जास्तीत जास्त 2च विषय घ्या. जास्त विषय घेतले तर तुमचं नुकसान होणार आहे आणि हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही जनरल सांगत असतोय, त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं बघा. तुम्ही नवीन असाल, तुमचा मराठी अवघड वाटतं तुम्हाला, तुम्ही साध्या मराठीला वेळ द्या. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता अवघड वाटतं, गणित बुद्धिमत्तेला वेळ द्या. जो तुमचा घटक अवघड आहे त्याला जास्त वेळ द्या आणि इतरांना थोडासा कमी द्या.